दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीम महोत्सव समिती सातपूर शहर यांच्या माध्यमातून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या देखाव्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम काल करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निवृत्ती अण्णा इंगोले यानंतर लोखंडेजी समाधान देवरे, सीताई शिंदे, संकेत काळे, आज तर भारतीय रिझर्व्ह बँक स्थापना दिवसाचं महत्त्व असल्याने भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून गिरासे शेठ, नंदू शेठ जाधव, अभय दंडगवाळ, दशरथ लोखंडे, नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोळे तसेच प्रभाग 11 भाजपाचे नगरसेवक नितीन निगळ, सोनाली बंधुरे, सविता काळे, मानसी शेवरे, समाधान देवरे तसेच ज्येष्ठ नगरसेविका इंदुबाई नागरे यांसह सामाजिक कार्यकर्ते रविनाना काळे हे उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रविनाना काळे यांनी कार्यक्रमाच्या रूपरेषेविषयी अधिक माहिती दिली. परंपरा सुरू केली. दरवर्षी बाबासाहेबांच्या जीवनावरील नाटक असो, बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित असलेले या आंबेडकर पुतळ्यावर देखावे असो, खर्च किती झाला तरी चालेल, पण घाबरायचं नाही. आता तर 4 नगरसेवक तुम्ही निवडून दिले, त्यामुळं अजूनच जोरदार देखावे होणार आहे. आणि जसं बाळा बोलला, मानसीताई बोलले, आमची सोनल दीदी बोलली, सविताने सांगितलं कायमस्वरूपी देखावा या ठिकाणी सातपूर राजवाड्यामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून पुढच्या वर्षी तो खर्च त्याच्यातून कमी होईल. ज्या प्रकारे आपण बाळाने सांगितलं, 4-3 नगरसेवकांनी सांगितलं की या बजेटमध्ये भरभरून आपल्या प्रभाग क्रमांक 11ला भरघोसाचा निधी स्टँडिंग समितीच्या माध्यमातून असो, महापौरताईच्या माध्यमातून असो, पार्टीच्या माध्यमातून असो, आम्हाला मिळालेला जवळजवळ 16.5 कोटीचा निधी या प्रभाग 11ला मिळाला आहे. त्यामध्ये 3 कोटी रुपये नुसते पुतळे आणि सुशोभीकरणासाठी आहे. या 4ही नगरसेवकांनी जर ताकद लावली, निश्चितच सातपूर शहरात जेवढे पुतळे असेल त्यांची अवस्था विकट झाली, त्या पुतळ्यांचं सुशोभीकरण आणि संवर्धन होईल. आणि या निमित्ताने आपण ह्या वर्षी जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा देखावा साकारतोय, जसं नगरसेवकांनी सांगितलं का 11 तारखेच्या आत हा देखावा पूर्ण होणार आहे. आणि मिरवणुकीच्या माध्यमातून या जयंती महोत्सवाची सुरुवात होणार आहे, तर शेवट या पुतळ्यावर मिरवणुकीच्या माध्यमातून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आम्ही देखील करणार आहे. या ठिकाणी सर्व सातपूरवासियांना, जसं आमच्या मानसीताईंनी सांगितलं, एक शहर एक महोत्सव ही सातपूर शहराची परंपरा आहे. आपण या सातपूर शहरातील सर्व सातपूर भीमानुयांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना जाहीर आवाहन करेल की येत्या 11 तारखेला जी महात्मा फुलेंची जयंती आहे, त्या जयंतीपासून सर्व नागरिकांनी या भीम महोत्सवामध्ये सामील होऊन या महोत्सवाची शोभा वाढवावी. पुनच एकदा मी सर्वांना विनंती करेल आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. तर प्रभाग 11च्या नगरसेविका सविता काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. आज भीम जयंती महोत्सव देखाव्याचे भूमिपूजन, या भूमिपूजनासाठी समस्त सातपूर गावाची पंच कमिटी, सातपूर गावातील सगळे श्रेष्ठ महिला मंडळ तसेच माझे सगळ्या सहकारी नगरसेविका इथे उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि सातपूर शहरातील सगळ्या नागरिकांना मी अशी विनंती करते की आम्ही जो रिझर्व्ह बँकेचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जो रिझर्व्ह बँकेचा देखावा या ठिकाणी सादर करणार आहोत, तो देखावा आम्ही 11 तारखेपासूनच सगळ्या नागरिकांना बघण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत. तर सातपूर शहरातील सगळ्या भीमसैनिकांना अशी विनंती करते की येत्या 14 एप्रिलला सगळ्यांनी आमच्या या कार्यक्रमामध्ये, भीम जयंती महोत्सवमध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. हे बोलून थांबते. जय भीम. तसेच उपस्थित मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
एक गाव एक शहर हे नाव फक्त बोर्डवर लिहिलेलं नाही, तर हे एक खरंच सातपूरची जी स्थिती आज आहे तर बघतोय आम्ही. तर एक गाव आणि एक शहर नाही आहे, तर सगळ्यांची एकी आणि जातीवाद हा कुठे दिसत नाही. सर्व एकत्र येतात, सर्व कार्यक्रम एकत्र करतात आणि सर्व सहभागी होऊन खूप छानपैकी कार्यक्रम केले जातात इथे. मी इथं म्हणजे मी पहिल्यांदा इथं आलेली आहे ह्या कार्यक्रमाला, तर मला हे जेव्हा मी इथे येते तर मला खूप छान वाटतं की इथे जेव्हा कार्यक्रमाला सगळेच असतात. असं काही नाही की हे तिकडे आहेत ते दुसरे तिकडे आहेत, असं काही नाही. सर्व एकत्र असून सर्व कार्यक्रम खूप छानपैकी पार पाडतात. तर मला एवढं सांगू इच्छिते की आपले बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 तारखेला साजरी करण्यात येणार आहे. तर सर्वांनी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आणि त्यांची उपस्थिती अनिवार्य राहील. धन्यवाद. सातपूर राजवाडा येथे भीम महोत्सवाच्या स्टेजचं भूमिपूजन सर्व सातपूर विभागातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आज झालेलं आहे. खरं तर आपल्या सातपूर परिसरातील हे वैभव आहे की सर्व सातपूर परिसरातील सर्व जाती धर्माचे लोक, सर्व नगरसेवक एकत्र येऊन, सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन या भीम महोत्सवाचं गेले अनेक वर्ष आयोजन करत असतात. या वर्षीचा भव्य असा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा देखावा सातपूर परिसरात सादर होत आहे. मी या सर्व कमिटीचा व ग्रामस्थांचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आज या ठिकाणी आपल्या सातपूर गावातील राजवाडा येथे भीम उत्सवाच्या निमित्ताने आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जो आपण रिझर्व्ह बँकेचा देखावा बनवणार आहे त्याच्या भूमिपूजनाचा या ठिकाणी सोहळा संपन्न झाला आणि अतिशय सुंदर आणि दिमाखात हा सोहळा संपन्न झाला. त्याचप्रमाणे येणाऱ्या या 14 एप्रिलला ज्या महामानवामुळे आपल्याला संविधान मिळाले, सर्वांना एक अधिकार मिळाला, त्यांच्याप्रती आपण सुद्धा काही केलं पाहिजे या उद्देशातून हा एक गाव एक जयंती सोहळा या ठिकाणी साजरा होतोय. आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी 4ही नगरसेवक एका विचाराचे आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी आम्ही सर्व निवडून आलो आहे. आणि नक्कीच दरवर्षी आप्पा हा जो डेकोरेशन आपल्याला करायला लागतं आणि त्यामुळे खूप खर्च होतो. तर रवी नाना, बंधुरेताई, शौर्यताई आमचा एक विचार झालेला आहे की त्या आर्किटेक्टकडून आपण डिझाईन घेऊन या ठिकाणी कायमचं हे डेकोरेशन करू की ज्यामुळे आपल्याला दरवर्षी एवढा खर्च करण्याची वेळ येणार नाही. ज्या बाबासाहेबांमुळे आपल्याला हे अधिकार मिळाले, आपल्याला सुख संपत्ती सर्वच मिळालं, त्यांच्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी काहीतरी आम्ही या ठिकाणी आपले सभापती यासाठी येणार होते. मी अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की आपण इथं या, आपण एमर्जन्सी मेडिकल इमर्जन्सी आल्या म्हणून ते आले नाही. तर ते आल्यानंतर त्यांच्याकडून आपण तो शब्द सोडवून घेणार होतो. पण मी त्यांच्या वतीने सांगतो की नाशिक महापालिकेचा आत्ताच बजेट झाला आणि पहिल्या 5मध्ये आपला प्रभाग 11 आहे, एवढा निधी आपल्याला मिळालेला आहे. आणि त्या माध्यमातून आपण आपल्या भागातील सर्वच भागाचा आपला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा राजवाड्यातील देखाव्याचा जो खर्च असेल, त्यानंतर आपण कालच आम्ही स्वारबाबानगर या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा बघितला, अतिशय जीर्ण झालेला आहे. तर खऱ्या अर्थाने इथं जो पहिल्या वर्षी आपण जे डेकोरेशन केलं की ती संकल्पना आमची आहे की खाली वाचनालय आणि याच्यावरती आपण ते 2 वर्ष अगोदरचं डेकोरेशन आहे, त्याला 2.5 ते 3 कोटी रुपये लागतील. परंतु खाली वाचनालय, या वाचनालयामध्ये हजारो मुलं त्यातून घडतील म्हणून तुमचं येणाऱ्याचे हात हजार त्यासाठी म्हटलं आणि दुबळी आमची जोडी. कारण या आमच्या संकल्पनेतून तुम्ही जर ही राबवली संकल्पना तर इथं खऱ्या अर्थानं वाचनाचं देखील काम होणार आहे. आणि एवढी मोठी खाली जागा त्याला वाचनालयाला मिळणार आहे. आणि वरती जसे दोन्ही बाजूनी 2 जिने मागच्या 2 वर्षापूर्वी होते चढायला आणि उतरायला, अशा पद्धतीने पुतळ्याची हाईट अजून यापेक्षाही 20 फूट वरती, म्हणजे फक्त कॉलमच घ्यायचा आहे. खालून कॉलम घेतला तर तो वरपर्यंत आणि खाली बेसमेंटमध्ये वाचनालय, बाबासाहेबांची पुस्तके, सगळ्या महापुरुषांची पुस्तकं आणि स्मारक इतकं सुंदर होईल
2-2.5 कोटी रुपयामध्ये. तर अतिशय तुमचं जो खऱ्या अर्थानं तुम्ही हा मनाचा मोठेपणा दाखवला चारही नगरसेवकांनी. त्या चारही नगरसेवकांचे मी भीम उत्सव समितीच्या वतीने खऱ्या अर्थानं आभार मानतो. यावेळी कार्यकारिणीचे अध्यक्ष अविनाश रवी बाबा काळे, कार्याध्यक्ष आनंदा काळे, खजिनदार अजय काळे, उपाध्यक्ष विकी भडांगे तसेच भीम महोत्सव कोर कमिटी संयोजक रमेश तात्या काळे, काळू लहुजी काळे, रवींद्र बाबूराव काळे, वसंत पंडित, मोगल तात्या काळे, अरुण मधुकर काळे, सुनील छबुजी काळे, विनोद भीमराव काळे, राजेंद्र नेटावटे, राजू सोनवणे, राजेश आबारे, जगदीश काळे, भीमानंद काळे, संतोष काळे तसेच समस्त सातपूर गावच्या पंचक्रोशीतील ज्येष्ठ महिला मंडळ, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर.